तर लष्कर ए तैयबाच्या बड्या दहशतवादाचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। सिंध प्रांताच्या बदीन जिल्ह्यात या सैफुल्लाची हत्या करण्यात आली आहे। तर लष्कर ए तैयबाच्या बड्या दहशतवादाचा खात्मा झालाय। दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या करण्यात आली आहे। सिंध प्रांतामध्ये बदीन जिल्ह्यात या दहशतवादी सैफुल्लाची हत्या करण्यात आली आहे। लष्कर ए तैयबाचा हा बडा दहशतवादी होता। या बड्या दहशतवाद्याचा खात्मा झालाय। दहशतवादी सैफुल्ला खालिद हा लष्कर ए तैयबाशी संलग्न होता। लष्कर ए तैयबाचा हा मोठा दहशतवादी होता। या मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे। दरम्यान सिंध प्रांतमधल्या बदीन जिल्ह्यात याची हत्या करण्यात आली। आता आपण सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे वळतोय। पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची नक्कल केली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरामध्ये पाकिस्तानने आता आपल्या प्रतिमेला वाचवण्याकरता आंतरराष्ट्रीय मंचावर शांततेचा संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे। पाकिस्तानने सुद्धा शांततेचा प्रचार करण्याकरता शिष्टमंडळ पाठवण्याचा विचार केलाय। भारत सरकारने सिंधू जलकरार स्थगित केलाय। त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी जम्मू काश्मीरमधील छोट्या कालव्यांमधून वळवण्याचं काम सुरू आहे। हे कालवे शहर आणि गावांच्या आसपासच्या भागातून जाणार आहेत। अशातच चिनाब नदीचे पाणी या भागात आल्यावर या भागातली जमीन अधिक सुपीक होण्याचा अंदाज आहे। पाकिस्तानी पत्रकार मोईद पीरजादा यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे खोटे दावे उघड केले। पाकिस्तान भारतात कधीही हल्ला करू शकला नाही, तर भारताने 24 पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याचं ते म्हणाले। पाकिस्तानने अमेरिकेकडे युद्धबंदीची विनंती केली होती असंही मोईद पीरजादा यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकच्या कुरापतीही सुरूच राहिल्या। त्यामुळे सलग 3 दिवस झालेल्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकची दाणादाण उडवून दिली। पाकिस्तानने रावळपिंडीसह हवाई दलाच्या अनेक तळांच्या दुरुस्तीकरता निविदा काढल्या। त्यामुळे भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी तळांच्या झालेल्या नुकसानीची एक प्रकारे कबुलीच मिळालेली आहे। कल्लार कहर रिसालपूर सह अन्य काही महत्त्वाच्या तळाच्या दुरुस्तीकरता निविदा काढण्यात आलेल्या आहेत। भारत पाकला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। भारत चिनाब नदीवर असलेल्या रणबीर या धरणाची लांबी वाढवण्याच्या तयारीत आहे। पाकिस्ताननेही काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरात राजकीय नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे। बुलावल भुट्टोंच्या नेतृत्वात जगभरात हे पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत। गुजरातच्या बनासकांठा इथं व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या ग्रेनाइटवर बहिष्कार घातला। व्यापाऱ्यांनी जनतेला स्वदेशी मार्बलच खरेदी करा असं आवाहन केलेलं आहे। वर्ध्याच्या देवळीत भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। माजी खासदार रामदास तडस आणि आमदार राजेश बकाने यांनीही यात्रेत सहभाग घेतला। डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला। दरम्यान भारत मातेचा जोरदार जयघोष करण्यात आला। कराडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून वेगवेगळी तिरंगा रॅली काढली जाते। भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली, तर पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनुसार शिवसेनेकडून मंगळवारी रॅली काढली जाणार आहे। त्यामुळे महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। नागपूरमध्ये भाजपच्या वतीने भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली।
नागपूरच्या खापरखेडामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। जय हिंद यात्रा काढा पण त्याची राजकीय यात्रा करू नका अशी टीका फडणवीसांनी केली आहे। एकीकडे जय हिंद यात्रा काढायची आणि दुसरीकडे सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ शिराळ्यामध्ये भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत मातेच्या जयघोषात शिराळा नगरी दुमदुमून गेली। बीडच्या आष्टी शहरात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला। केंद्राच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार नाहीये, यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। शिष्टमंडळ हे देशाच्या वतीनं चालतं, पक्षाच्या वतीनं नाही असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवल्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे मंत्रिपद डावलल्यामुळे भुजबळ अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली। यावेळी लक्ष राहू द्या आमच्यावर असं म्हणत दादांनी हर्षवर्धन पाटलांशी मिश्किल संवाद साधला। सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोणी असेल तर ते शशी थरूर आहेत। त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काम केलेलं आहे, परंतु भाजपनं हा विषय आता राजकीय केला असं राऊत म्हणाले। संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवरही घणाघाती टीका केली। उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत, हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार असा सवाल त्यांनी विचारला। इतक्या घाईघाईने हे करायचं गरज नव्हती असंही राऊत म्हणाले। शिवसेना उभाठाचे लोकसभेत शिंदे गट आणि शरद पवार गट याच्यापेक्षा जास्त खासदार आहेत। आमच्या खासदाराला शिष्टमंडळात पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का असा सवाल राऊतांनी केला। एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळवायला हवी अशी मागणी त्यांनी केली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला। कसाबच्या खाली तेच असतील म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं असेल असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। तसंच राऊतांच्या ईडीसोबत पंगा घेणारा मी शेवटचा माणूस आहे या विधानावरही गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली। संजय राऊत यांचा आता महापुरुष म्हणून सत्कार केला पाहिजे असं पाटील म्हणाले। यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे। संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्रानं बाजी मारली आहे। महाराष्ट्रातील 7 खासदार यंदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत। सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे।